दक्षिण सोलापूर तालुक्यातील गर्देहळ्ळी इथं दलित वस्तीतील पाण्याच्या हक्कावर अन्याय करून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळ्ळी येथील भीमनगर दलित वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हातपंप बोरवेलमध्ये गावगुंड भीमाशंकर सोमनाथ बिराजदार यानं दगड, माती आणि धोंडे टाकून बोरवेल जाणीवपूर्वक बंद केल्याची धक्कादायक घटना घडली। या कृत्यादरम्यान त्यांनी दलित वस्तीतील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून वळसंग पोलीस ठाण्यात भीमाशंकर बिराजदार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करणं, दलित समाजाला पाण्यापासून वंचित ठेवणं, धमकी देणं आदी गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी जाहीर इशारा दिला आहे की राज्यात कुठंही दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास DK संस्थेच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल। अशा जातीयवादी प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही। जातीवादी लोकांवरती आम्हाला बाबासाहेबांच्या काळामध्ये पाण्यासाठी अन्याय अत्याचार सहन करावा लागत होता। तेव्हापासून आम्ही पाण्यासाठी घोटभर करतो। बाबासाहेबांनी आम्हाला आता कुठंतरी पाणी मिळण्यासाठी आता जर आमचा कुठं संघर्ष मिटत होता तर असे छोट्याशा खेडेगावामध्ये असे मनोरुग्ण म्हणावं लागेल त्याला, यांनी येऊन काहीतरी त्याला बुद्धी सुचली की त्यांनी तुमच्या महारांना आम्ही पाणी बंद करतो म्हणून दमदाटी करून या ठिकाणी आमचं पाणी बंद केलेलं आहे। तर त्या जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतो। आणि दलितांवरती महाराष्ट्रामध्ये कोठेही या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ दे, या ठिकाणी आमची DK मागासवर्गीय सामाजिक संस्था या ठिकाणी कार्यरत असते। आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी असं अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने आवाज उठवण्याचं काम करतो। आणि याच्या पुढेही त्याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही DK सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करू अशी ग्वाही देतो। यावेळी क्रांती संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, भीमनगर येथील नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पीडित नागरिकांनी DK सामाजिक संस्थेच्या या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले।